अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद सांभाळल्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचाराची धुरा सांभाळल्यानंतर ठाकरे गटाच्या तोफेचे गोळे सतत 3-1 वर्ष घेतल्यानंतर आणि मुख्यमंत्रीपद सोडावं लागल्यानंतर काही क्षण विश्रांती घेण्याचं वाटलं तर नवल वाटायला नको। आम्ही बोलतो एकनाथ शिंदे यांच्या वॅकेशन मोडबद्दल। दरेगाव ते काश्मीरचा दौरा म्हणजे गेले 2.5 वर्ष सतत ॲक्शन मोडमध्ये असलेल्या भाईंचा शीण घालवण्यासाठी वॅकेशन प्लॅन आहे, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले। एकनाथ शिंदे आणि अजितदादा उपमुख्यमंत्री बनले। फडणवीस आणि अजित पवारांनी तात्काळ ॲक्शन मोड ऑन केला। हिवाळी अधिवेशनातही त्यांचा स्वॅग पाहायला मिळाला। पण एकनाथ भाई मात्र व्हॅकेशन मोड मध्ये आहेत की काय अशी परिस्थिती बनली आहे। एकनाथ शिंदेंच्या दरेगावच्या चक्राही वाढल्या। 4 दिवस त्यांनी दरेगावात मुक्काम ठोकला। अगदी शेतातही नातवासोबत रमलेले दिसले। आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्ली गाठली। दिल्लीमध्ये शिंदेंनी सहकुटुंब पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांची भेट घेतली। टीम आमची तीच आहे। देवेंद्रजी आता मुख्यमंत्री आहेत, मी उपमुख्यमंत्री आहे, तेव्हा ते उपमुख्यमंत्री होते आणि मॅच नवीन आहे, नवीन इनिंग सुरू झालेली आहे। आणि याच्यामध्ये मला काय मिळालं, आम्हाला काय मिळालं यापेक्षा राज्याला काय देणार, आम्ही राज्याचा सर्वांगीण विकास कसा करणार यासाठी आम्ही कार्यरत राहणार आहोत। आणि त्यासाठी केंद्राचं पाठबळ जे आवश्यक आहे ते देण्याचा विश्वास आणि खात्री आज आम्हाला केंद्रीय नेतृत्वाने दिले, याचा आनंद आहे। आता दिल्लीवारी आणि मोदी शहांच्या भेटीगाठी म्हटल्यावर भाईंनी ॲक्शन मोड ऑन केला आहे असं तुम्हाला वाटलं असेल, पण भाई वॅकेशन मोडच ऑन ठेवत पुढे थेट श्रीनगरला पोहोचले। 2 दिवस काश्मीर पर्यटनाचा आनंद घेणार आहेत। गेले 2.5-3 वर्ष मुख्यमंत्री पदाचा भार, ठाकरे गटाकडून होणारे सततचे हल्ले, अस्तित्व टिकवण्याचा ताण, निवडणुकीची जबाबदारी, जागा वाटपातील ओढाताण, मंत्रीपदावरून झालेले रुसवे फुगवे, हा सगळा ताण हलका करायचं त्यांनी ठरवलं असावं। परत आल्यानंतर जुने कॉमन मॅन एकनाथ शिंदे डेडिकेटेड स्वरूपात पाहायला मिळतील अशी आशा त्यांचे समर्थक करत असतील। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।